सुरुवातीलाच मित्रांनो महत्त्वाची बातमी शिवसेनेच्या संदर्भातील महाराष्ट्र राज्यामध्ये ज्या प्रकारे आता गेल्या 2 दिवसांपासून मोठमोठ्या घडामोडी घडायला सुरुवात झाली असून मित्रांनो नाशिकचं प्रकरण असेल, महाराष्ट्रातील एकनाथ शिंदे यांनी दिल्लीचा दौरा केला असेल किंवा त्याच पाठीमागे शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी यांच्यातली जवळीकता आणि एकनाथ शिंदेंना सगळ्यात मोठा तगडा झटका देण्याच्या उद्देशाने भारतीय जनता पार्टीमध्ये शिंदेगडातील जवळजवळ 39 आमदार विलीन होण्याची शक्यता एक बडा मोठा नेता आपल्या सगळ्या आमदारांना घेऊन थेट जातोय भाजपात. एकनाथ शिंदेंनी थेट त्याची खासदारकीच काढली. जो भाजपच्या जवळ जाईल त्याला मात्र दूर केलं जाईल असा थेट इशारा दिला. नेमकं काय घडलंय पडद्याच्या पाठीमागे मित्रांनो जाणून घेऊया महत्त्वाची अपडेट. मित्रांनो, भारतीय जनता पार्टी आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये दुरावा आता दररोजच्या दररोज वाढत चालला आहे. आत्ताच झालेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकांमध्ये एकनाथ शिंदेंना कसं दूर करता येईल, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला लांब कसं ठेवता येईल याचा भाजपने पुरेपूर अतिशय मोठ्या प्रकारे विचार करून भाजपने शिंदेंना लांब केले. आणि त्याच प्रकारे आता मात्र एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला चाहूल लागली ती आता भारतीय जनता पार्टी आपणाला संपवण्याच्या नादात आहे काय याचीच लागली कुणकुण. लगेच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट दिल्ली गाठली. दिल्लीमध्ये वेगवेगळ्या चर्चा झाल्या आणि चर्चा अंती दिल्लीत देखील एकनाथ शिंदेंना अभय मिळालं नाही. कारण की महाराष्ट्रातील भाजपच्या नेत्यांनी शिंदेंच्या आमदारांच्या कारनामे थेट दिल्लीच्या वरिष्ठ नेत्यांच्या कानावरती घातल्याच्या नंतर महाराष्ट्रात देखील एकनाथ शिंदेंना जबर धक्का देण्याच्या हालचाली सुरू झाल्यात. केंद्रात एकनाथ शिंदेंनी 2 केंद्रीय कॅबिनेट मंत्रिपदं मागितली आहेत, महाराष्ट्रात देखील मंत्रिपदं मागितली आहेत. यानुसार एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा आवाज आता जास्तच वाढायला लागला आहे असे देखील चर्चा भारतीय जनता पार्टीच्या आमदारांमध्ये सुरू झाल्यात. कालच आपण पाहिलं साताऱ्यामध्ये शंभूराजे देसाई यांना मात्र तिथल्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी धक्काबुक्की करत त्यांच्या हातावरती जोरदार मार दिला. त्यांच्या हाताला जखम झाली. इथपर्यंत मारामारीपर्यंत भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते एकनाथ शिंदेंच्या मंत्र्यांवरती अशा प्रकारे दबाव टाकत असतील तर आगामी काळातलं राजकारण शिंदे सेनेला कशा प्रकारे भाजपा करेल हे आता विचार देखील करायला लावणार नाही. तेव्हा शंभूराज देसाई यांनी पोलिसांकडे धाव घेतली, मात्र पोलिसांनी देखील त्याला कोणत्याही प्रकारचा कुठेही त्यांचा जबाब नोंदवून घेतला नाही. म्हणजेच आता मंत्र्यांना मारण्यापर्यंत भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांची मजल गेली. हे का होत आहे तर मित्रांनो, भारतीय जनता पार्टी आणि एकनाथ शिंदेंच्या आमदारांमध्ये मंत्र्यांमध्ये आता समन्वय उरला नाही. जे भाजपचे नेते, जे शिंदेगडाचे नेते भाजपमध्ये विलीन व्हायला होते ते झाले नाही याचा राग भाजपच्या मनात आजही आहे. त्यामुळे भाजपच्या नेत्यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे अनेक बडे नेते आपल्या पक्षात कसे विलीन होतील त्रास देण्यास सुरुवात केली असून त्यांना त्रासून सोडायचं आणि कंटाळून ते भाजपमध्ये प्रवेश करतील अशा प्रकारची स्ट्रॅटजी सध्या भारतीय जनता पार्टी शिंदेगडाच्या बाबतीमध्ये राबवत असल्याचं जाणवतंय. या सगळ्या घडामोडी घडत असतानाच एकनाथ शिंदेंची शिवसेना मात्र जशास तसं रोखठोक उत्तर देताना आपण पाहतोय. शिंदेंची शिवसेना देखील घाबरत नाहीये. मात्र शिंदे सेनेतील बडे आमदार आता एकनाथ शिंदेंची साथ सोडू शकतात आणि ते थेट भाजपमध्ये जाऊन विलीन होऊ शकतात असं एकंदरीत वातावरण आहे. एक बडा नेता 39 आमदारांसह शिंदेंच्या शिवसेनेला सोडून भाजपात जर विलीन झाला तर एकनाथ शिंदे मात्र आपला पक्ष वाचवू शकतील का हा सगळ्यात मोठा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. परंतु तो बडा नेता कोण? तो बडा नेता भाजपच्या जवळ जातोय. आपण गेल्या कित्येक दिवसांपासून पाहतोय भाजपचे मुख्यमंत्री असणारे देवेंद्र फडणवीस यांच्या जवळ जाऊन तो शिंदेगडातील वेगवेगळ्या घडामोडी तिथे सांगत असल्याची चर्चा आहे. म्हणून तर एकनाथ शिंदेंनी आता झालेल्या राज्यसभेच्या निवडणुकांमध्ये जे नेते भाजपच्या जवळ गेलेत त्यांना मात्र राज्यसभेपासून दूर ठेवलं आहे. हे मात्र एकनाथ शिंदेंनी आता ओळखलं आहे की जे भाजपच्या अगदी जवळ जातील
त्यांना मात्र कोणत्याही पदावरती बसवू देणार नाही, हा शिंदेंचा पवित्रा मात्र शिंदे सेनेच्या बहुतांश नेत्यांना आवडल्याचं जाणवतंय. एकंदरीत मित्रांनो, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये दुरावा वाढला आहे आणि आगामी काळामध्ये एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा खूप मोठा एक राजकीय भूकंप होऊन भारतीय जनता पार्टीमध्ये जवळजवळ अर्ध्याच्या वरती आमदार गेले तर तुम्हाला नवल वाटायला नको, अशी भाजपने फिल्डिंग लावली. 2029च्या निवडणुकीच्या अगोदर हे सगळं घडणार यातील मात्र शंका नाही. धन्यवाद.